तर सतीश भोसले माध्यमांना सापडतो पण पोलिसांना नाही। अंजली दमानी यांनी हा निशाणा साधला। बीड पोलीस म्हणतात सतीश भोसले फरार आहे। तर खोक्या उर्फ सतीश भोसलेला सुरेश धसांचं पाठबळ असल्याचं आनंद परांजपे यांनी म्हटलंय। आष्टीचे आका कोण हे महाराष्ट्राच्या समोर आलंय असं देखील आनंद परांजपे म्हणाले। पोलिसांवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि काल रात्री एक ट्विट पण केले आहेत की हम सुधरेंगे नहीं बीड पुलिस, हे काय आहे? हम नहीं सुधरेंगे कारण सतीश भोसले हा व्यक्ती बीड पोलीस म्हणे तो फरार आहे आणि आम्हाला मिळत नाहीये, पण तो माध्यमांना मिळतोय। हे जे सगळं चाललंय ना, पहिलं पोलिसांना आणि या यंत्रणेला सरळ करण्याची गरज आहे आणि या सगळ्या आमदारांना खरंच आता मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची गरज आहे की आतापर्यंत हे झालं, याच्या पुढे चालवून घेतलं जाणार नाही। त्याला आका सुरेश धस यांचं पाठबळ असल्याशिवाय तो चॅनलला अगदी निवांत होऊन गाडीमध्ये मुलाखत देतो। बीड पोलिसांना तो सापडत नाही, त्यामुळे त्याच्या डोक्यावर आकाचा हात असल्याशिवाय हे शक्य आहे का? आका हा फार आवडणारा शब्द कोशातनं सुरेश धस यांनी काढला आणि त्यामुळे आष्टीचे आका कोण आहेत हे आता महाराष्ट्रासमोर येत आहे।